सर्व तुळजापूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनी व नळदुर्ग शहर सर्व असणारे मतदार बंधू भगिनींना कळविण्यात आनंद वाटतो। आपल्या विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी मित्र पक्ष समाजवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय देवानंद भाऊ रोजकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी नागरिकांना विनंती आहे, बंधू भगिनींना विनंती आहे, खुर्च्या थोडं साईडला घ्यावं। या ठिकाणी या नळदुर्ग शहरामध्ये आदरणीय देवानंद भाऊंच्या प्रचारार्थ या ठिकाणी इकरा हसन मॅडम या उत्तर प्रदेशच्या एक डॅशिंग खासदार आहेत, ते या ठिकाणी भाऊंच्या प्रचारार्थ या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे। सर्वांनी त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज राहावं। या ठिकाणी माननीय देवानंद भाऊ तुम आगे बढ़ो नती या ठिकाणी आदरणीय देवानंद भाऊ रोजकरीचा शाही आगमन इकरा हसन साहेबांसोबत झालेला आहे। देवानंद जी भाऊ तुम आगे बढ़ो, देवानंद भाऊ तुम आगे बढ़ो। ए खाली है। मला असं वाटतंय की देवानंद भाऊची निवडणूक आता या सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे असं वाटतंय। भाऊ तुम आगे बढ़ो, देवानंद भाऊ तुम आगे बढ़ो। यादव तुम आगे बढ़ो। धर्मेंद्र यादव खासदार धर्मेंद्रजी यादव तुम आगे बढ़ो। सर्व कार्यकर्त्याला विनंती करण्यात येत आहे की त्यांनी यादव साहेबाला आणि आदरणीय इकराजी हसन साहेबाला येण्यासाठी आपण थोडा रस्ता द्यावा, सर्वांनी बसून घ्यावा अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे। सर्व आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येत आहे। धर्मेंद्र जी यादव आगे बढ़ो, धर्मेंद्र जी यादव तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है, धर्मेंद्र जी यादव तुम आगे बढ़ो। तुम्हारे साथ है।
इकरा हसन आगे बढ़ो. इकराजी हसन आगे बढ़ो. शिवाजी कांबळे. सर्वांनी जरा रस्ता द्यावा. या ठिकाणी फार मोठी गर्दी झालेली आहे. आपण मॅडम यांना येण्या स्टेजवर येण्यासाठी या ठिकाणी रस्ता द्यावा. कार्यकर्त्यांना विनंती आहे, कार्यकर्त्यांना विनंती आहे, स्टेजच्या बाजूला होऊन थोडं नेत्यांना या ठिकाणी येण्यासाठी रस्ता द्यावा. सगळ्यांनी रस्ता द्यावा. त्यांना पुढे कार्यक्रम आहेत असा अडथळा करू नका. आपण आज या ठिकाणी अत्यंत उत्सुकतेने आलेला आहात. आपण थोडं आपल्या नेत्यांना विनंती आहे त्यांनी बॅनर लावून घ्यावं. देवानंद भाऊ तुम आगे बढ़ो. इकरा दीदी तुम आगे बढ़ो. सर्व देवराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना सर्व बंधू भगिनींना विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्यावं. या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्यावं. खाली बसून घेतल्याशिवाय या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा येणार नाही. तरी सर्वांनी खुर्च्यावर बसून घ्यावं. सर्व बंधू भगिनींना विनंती आहे, या ठिकाणी सर्वांनी प्रत्येकाने या ठिकाणी बसून घ्यावं. स्टेजवर गर्दी करू नका, स्टेजवर गर्दी करू नका. सर्वांना हात जोडून विनंती आहे, स्टेजवर गर्दी करू नका. या ठिकाणी आपल्या उत्तर प्रदेशच्या लोकप्रिय व डॅशिंग खासदार माननीय इकरा मॅडम या ठिकाणी आलेले आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी शांत बसून घ्यावं. आपल्या जागेवर सर्वांनी बसून घ्यावं. या ठिकाणी सर्वांना हात विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्यावं. सर्व बंधू भगिनींना विनंती आहे, या ठिकाणी सर्वांनी खाली बसून घ्यावं. उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या डॅशिंग खासदार या ठिकाणी इकरा हसन साहेबा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी शांत बसून या ठिकाणी घ्यावं. आज नलदुर्ग इस ऐतिहासिक शहर में समाजवादी पार्टी के लोकप्रिय खासदार आजमगढ़ से जो हमारे खासदार है माननीय धर्मेंद्र यादव जी और कैराना से हमारी लोकप्रिय सांसद इकरा हसन चौधरी जी, वैसे हमारे आजमगढ़ के आमदार है आमदार नसीम खान साहब, ये सब यहाँ पे आज भावी आमदार देवानंद भाऊ रोजकरी के प्रचार और सभा के लिए उपस्थित है। ऐसा ही जोश मतदान के दिन 20 तारीख को भी दिखाना है। किसी सूरत में देवानंद भाऊ को मतदान करके यहां से आमदार बनाना है। सब लोग नीचे बैठ जाओ, नीचे बैठ जाओ तो सभा अच्छे से चलेगी। अभी यहाँ पे इकरा हसन जी और खाली बसून घ्यावं। खाली बसून घेतल्याशिवाय या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा येणार नाही। सर्वांनी खाली बसून घ्यावं। अभी मैं यहाँ पे भावी आमदार देवानंद भाऊ रोजकरी, इनको मैं यहाँ पे बुलाता हूँ तो अपने विचार यहाँ पे रखें। सब उसके पहले एक मिनट सारे बच्चों, खाली आपको बसून घ्या। अरे आप ये बताओ, तुलजापुर विधानसभा में अपने जो मेहमान हैं
उनको सम्मान मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? तो उसके लिए क्या करना है? एकदम चुप हो जाइए। आपको देवानंद भाऊ को जिताने के बाद ये नेताओं को डबल से बुलाना है कि नहीं बुलाना है? इकरा हसन जी, धर्मेंद्र यादव जी को बुलाना है ना? तो ठीक है, सब लोग चुप हो जाइए। माझी हात जोडून सगळ्या विनंती आहे, तरी खाली बसून घ्यावे। हात जोडून कळकळीची विनंती आहे, तरी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। हात जोडून विनंती आहे, मतदार खाली बंधू बसून घ्या। भगिनींना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्यावं। आदरणीय देवानंद भाऊंचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी खाली बसून घ्यावं। नाही, आता नको नको नको, हा तुला काही नको, डायरेक्ट देवानंद भाऊ, देवानंद भाऊ, देवानंद भाऊ, आता तुम्ही इथे यावं, तुमचे विचार इथं लोकांसमोर ठेवावे। खाली घ्या, खाली बसून घ्या। लोकप्रिय नेते देवानंद भाऊ स्वतः सांगू लागलेले आहेत, खाली बसून घ्या, सर्वांनी खाली बसून घ्या। पत्रकारही आहेत, त्यांना कॅमेरा व्हिडिओ शूटिंग करता येत नाहीये, तुम्ही खाली बसला तर त्यांना व्हिडिओ शूटिंग करता येत। चला देवानंद भाऊ, चला देवानंद भाऊ, आता कृष्णा, देवानंद भाऊ, आता 2 मिनिटं तुम्ही तुमचे विचार ठेवा आणि सुरू करूया। सर्वांना आपला कार्यक्रम 10 मिनिटांमध्ये संपवायचा आहे। तुम्ही असाच गोंधळ करत राहाल तर कार्यक्रम होणार आहे का? तुम्हाला विनंती कराल, देवानंद भाऊ विनंती करायला, प्रमुख पाहुणे विनंती करायला, तुम्ही तुमचं ऐकायचं का? आम्ही थोडं शांतता बघा, थोड्या वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। विनंती आहे तुम्हाला 5 मिनिटांमध्ये प्रमुख नेत्यांचे या ठिकाणी समोर उभं करा ना। ओ करा ना, आप्पा करा, तिथे बसावर खाली ते बसवा, खाली ते बसवा, खाली त्यांना। ओ कॅमेरा, मोबाईल बसा खाली, आता नंतर बघता येईल बसावर। मागच्याने काय करावं? स्टेजच्या उजव्या बाजूच्या बसा खाली। या ठिकाणी आता आपण सभेला सुरुवात करत आहोत। खाली बसून घ्या। आजच्या या सभेसाठी तुळजापूर विधानसभेचे समाजवादी पार्टीचे उमेदवार देवानंद भाऊ रोचकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील ज्येष्ठ नेते समाजवादीचे धर्मेंद्रजी यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या ज्या खासदार आहेत इकराजी हसन मॅडम हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आजमगडचे आमदार या ठिकाणी नशीब खान हे तिन्ही वक्ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तेव्हा हा कार्यक्रम आपल्याला 10 मिनिटांमध्ये संपवायचा आहे। त्यांना परत दिल्लीतून विमानाने जायचं आहे, तेव्हा आपण शांतता 10 मिनिटाची आम्हाला दिली तर हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडेल। तेव्हा सर्वांना विनंती आहे की आता या प्रचाराच्या निमित्ताने आपण ही जी सभा आयोजित केली आहे, या सभेमध्ये महत्त्वाचे जे काही विषय आहेत ते मांडण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपण शांतता व्हा। बाजूला सगळे खाली उतरवा बरं, त्यांना खाली घ्या बरं, त्यांना तुम्हाला समजत नाही का सांगितल्यानंतर? सर्व बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे, त्यांनी खाली बसून घ्यावं। स्टेजवरील गर्दी कमी करावी, कृपया सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वप्रथम स्टेजवरील गर्दी कमी करावी व सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे, खाली बसून घ्यावं। तुम्ही खाली बसून घेतल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही। आदरणीय देवानंद भाऊ या ठिकाणी सांगू लागले, सर्वांनी खाली बसून घ्यावं। अभी नफीस खान साहब, आमदार नफीस खान साहब 2 मिनट अपनी बात रखेंगे। नाही नाही का आमदार साहेबांना बोलू द्या, तुम्ही भाऊ इथं थांबा, आता सगळ्यांनी भाऊला इथं, भाऊ भाऊ मेरे हौसले सराहो, मेरे हमराह चलो, मैंने एक शम्मा जलाई है हवाओं के खिलाफ। आज की इस चुनावी जनसभा के अध्यक्षता कर रहे माननीय अध्यक्ष जी, हम सबके साथ आए हुए हमारे जनपद आजमगढ़ के शानदार सांसद खासदार हमारे नेता आदरणीय धर्मेंद्र यादव जी, कैराना से चलकर आई हुई
सांसद छोटी बहन इकरा हसन साहिबा, आप सबके हरदिल अजीज प्रत्याशी, जिनको आज आपने ये भीड़ दिखाकर ये तय कर दिया है कि आने वाली 20 तारीख को साइकिल की बटन दबाकर आदरणीय आनंद जी को आप विधायक चुनने जा रहे हैं। हमारे साथ चलकर आए हुए समाजवादी पार्टी के वरिष्ठ नेता जनाब परवेज साहब और मंचासीन सभी हमारी पार्टी के नेतागण, सामने बैठे हुए अजीज साथियों, दोस्तों, बुजुर्गों और जहां तक मेरी आवाज जा रही है घरों में बैठी हुई मेरी माताएं, बहनें, अजीज साथियों, दोस्तों, हम आपके बीच में कमजोरों मजलूमों की मजबूत आवाज, दलितों, पिछड़ों, मुसलमानों की रहनुमाई करने वाले समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आली जनाब अखिलेश यादव जी का पैगाम लेकर आए हैं। वो पैगाम लेकर आए हैं कि जब पूरे देश के अंदर भारतीय जनता पार्टी ये नारा लगा रही थी कि अब की बार 400 पार, तो माननीय अखिलेश यादव जी ने पीडीए को बनाकर उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी के रथ को रोकने का काम किया। उत्तर प्रदेश से सबसे बड़ी ताकत बनकर समाजवादी पार्टी ने एक ऐसी सरकार को कमजोर करने का काम किया जिन्होंने नौजवानों का हक छीनने का काम किया, किसानों का हक छीनने का काम किया, गरीबों के घर से निवाला छीनने का काम किया। उस सरकार को कमजोर करने का काम हमारे नेता आदरणीय अखिलेश यादव जी ने किया। इसलिए हम आपके बीच में आए हैं कि आने वाली 20 तारीख को हमारे जो प्रत्याशी हैं आदरणीय आनंद जी को साइकिल की बटन पर दबाकर उनको जिताने का काम करिएगा। यहां से आनंद जी कई बार चुनाव लड़े, आपकी मोहब्बत और आपका प्यार मिला, हर बार उनका वोट बढ़ा, लेकिन इस बार आपसे हम अपील करने आए हैं कि इस बार अपने इस बेटे, अपने इस भाई को विधानसभा में भेजने का काम कर देना। खास तौर से मैं अपने भाइयों से ये अपील करता हूं कि ये भारतीय जनता पार्टी जो फिरका परस्त पार्टी है, जो चुनाव के वक्त नौजवानों को नौकरी देने की बात नहीं करती, किसानों को उनका हक देने की बात नहीं करती, बल्कि वो हिंदू और मुसलमानों की बात करती है। ऐसी पार्टी को मुंह तोड़ जवाब देने की ताकत समाजवादी पार्टी में है। आपने देखा होगा कि हमारे नेता आदरणीय अखिलेश यादव जी ने भारतीय जनता पार्टी को मुंह तोड़ जवाब देने का काम किया। ये भारतीय जनता पार्टी के लोग नहीं जानते हिंदू और मुसलमानों का क्या रिश्ता है। हिंदू गंगा के पवित्र जल से स्नान करके पूजा करने जाता है और उसी पवित्र जल से मुसलमान वजू बनाकर नमाज पढ़ने जाता है। इसलिए मैं आपसे कहना चाहता हूं कि आने वाली 20 तारीख को साइकिल की बटन दबाकर भारतीय जनता पार्टी और उनके सहयोगियों की जमानत जब्त कराने का काम करिएगा। करेंगे कि नहीं? हाथ उठाकर बता दे। मुझे उम्मीद है कि आप सब हमारे नौजवान साथी जिस तरीके से जोश के साथ नजर आ रहे हैं, आपकी जिम्मेदारी सबसे ज्यादा है कि 20 तारीख को घरों से एक एक वोट निकालकर साइकिल वाली बटन पर दबवाकर एक एक वोट पोल करा देना। जय हिंद, जय समाजवाद, अखिलेश यादव जिंदाबाद। यानंतर देवराज विक्रमराजे धडाडीको आदरणीय लोमशेश्वर यांनी विनंती करतो एक 10 मिनिटे या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आदरणीय व्यासपीठ
आणि तुळजापूर तालुक्याचा ढाण्यावाग त्यांच्या बाबतीत 1 मिनिटात मिटवतो म्हणजे त्यांच्या बाबतीत बोललं गेलं, जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से भी टकराता है उसे देवानंद जी भाऊ रोचकरी कहते हैं। या तालुक्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम करण्याची धमक जर तुमच्या मनगटामध्ये असेल तर त्याचं नाव आहे देवानंद भाऊ रोचकरी साहेब। मित्र हो, भारतीय जनता पार्टीने एकच काम केलं या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये की हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडण लावणं एवढं एकच काम त्यांनी केलंय। पर या देश जीवन ठेवायचा असेल तर हिंदू आणि मुसलमानी एका भावासारखं एक संघ राहिलं पाहिजे एवढं आव्हान करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। म्हणून माझी विनंती आहे मित्रांनो, फक्त आपल्या मताची विभागणी होऊ देऊ नका। 2 मिनिट मला दिलेत। आपलं मतदान जर दुसरीकडे गेलं तर भाजपचा उमेदवार निवडून येतोय। म्हणून आपल्या सगळ्यांनी संकल्प करायचा, आदरणीय देवानंद भाऊ रोचकरी साहेबांना प्रचंड बहुमताने सायकलीच्या चिन्हाचं बटन दाबून विजयी करावं अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपल्या समोर आजमगडचे खासदार धर्मेंद्र यादव जी हे आपले विचार ठेवतील। धर्मेंद्र जी यादव तुम आगे बढ़ो। धर्मेंद्र जी यादव तुम आगे बढ़ो। अच्छा, पहले इकरा हसन चौधरी जी बोलेंगे, उसके बाद धर्मेंद्र यादव बोलेंगे। तुलजापुर विधानसभा के नालदुर्ग में यहाँ पर उपस्थित सभी सम्मानित मेरे बड़े बुजुर्ग भाई, मेरी माए बहनें, आप सभी को अस्सलाम वालेकुम, नमस्कार। हमारे बीच में हमारे साथ आए उत्तर प्रदेश से हम सबके नेता सांसद आदरणीय धर्मेंद्र यादव जी, हमारे साथ आजमगढ़ से आए विधायक नफीस खान जी, यहाँ पर महाराष्ट्र की समाजवादी पार्टी के सभी सम्मानित नेतागण, खासतौर पर परवेज जी, कमाल भाई और जितने भी यहाँ पर जिम्मेदार पार्टी के कार्यकर्ता नेतागण मौजूद हैं, आप सबका मैं दिल की गहराई से धन्यवाद देती हूँ। आज आप और हम यहाँ पर इकट्ठा हुए हैं हमारे समाजवादी पार्टी के प्रत्याशी आदरणीय देवानंद भाऊ के लिए। आपके यहाँ आने वाली 20 तारीख को चुनाव है और ये चुनाव बहुत महत्वपूर्ण चुनाव है। ये आपकी हमारी एकता का, हमारे संघर्षों का चुनाव है।
मंजिल से आगे तलाश कर, मंजिल से आगे मंजिल तलाश कर, मिल जाए अगर सागर तो समंदर तलाश कर। आज आपके बीच में ये जो बहुत बड़ा जनसंख्या है हमारे प्रत्याशी के लिए, मैं आपका दिल की गहराइयों से धन्यवाद देना चाहती हूँ और आपसे यही गुजारिश करना चाहती हूँ कि इस जोश को, इस जज्बे को और इस प्यार को आप आने वाली 20 तारीख तक बनाए रखें और उसको वोटों में तब्दील करने का काम करें। हमारा निशान साइकिल है और ये चुनाव आपके हमारे आने वाले मुस्तकबिल के लिए बहुत अहम है। हम समाजवादी पार्टी वाले संघर्ष करते हैं, संघर्ष के आदी हैं और मैं आपको यकीन दिलाना चाहती हूँ कि ये आपके लिए भी उसी तरीके से हमारा एक एक व्यक्ति जो भी जीतकर यहाँ से विधानसभा में जाएगा आपके हकों की लड़ाई लड़ेगा। आपको एहसास होगा कि आपने किसी को जिताकर भेजा है जो आपकी लड़ाई लड़ना जानते हैं। चाहे आपके यहाँ पर नालदुर्ग को तालुका बनाने की बात हो या मराठा आरक्षण की बात हो, ऐसे सभी मुद्दे हमारे प्रत्याशी, अगर आपका प्यार इसी तरह मिला तो उठाने का काम करेंगे। देवानंद भाऊ बहुत वर्षों से आपके बीच में सेवा करते आ रहे हैं। पहले भी ने एक बार इनका बहुत साथ दिया और सिर्फ 3000 वोट से ये पीछे रह गए थे। इस बार आपसे यही गुजारिश है कि आप साइकिल का बटन इतनी बार दबाएं कि ये पीछे नहीं, इनकी साइकिल बस आगे ही दौड़ती चली जाए। और ये पार्टी का विस्तारीकरण महाराष्ट्र में हो रहा है, इसको देखकर बहुत अच्छा लग रहा है। मेरा पहली बार है आप लोगों के बीच में आना, लेकिन अगर इसी तरीके से आप लोग हमारा हौसला बढ़ाते रहे, हमारा साथ देते रहे, तो जब आप देवानंद भाऊ को जिताएंगे तो हम दोबारा आपके बीच में आएंगे। ये चुनाव करारा जवाब होगा उन लोगों के मुंह पर जो हमें भाई से भाई को भिड़ाने का काम करते हैं। भाजपा की जो राजनीति है वो इसीलिए सफल है क्योंकि वो बीच में दरार पैदा कर कर राजनीति करते हैं। आपको और हमें साइकिल के बटन के माध्यम से इस दरार को भरने का काम करना है। एक दूसरे की लड़ाई मिलजुल कर लड़नी है, चाहे मराठा आरक्षण हो या चाहे वक्फ बिल का जो संशोधन ये लेकर आए हैं, चाहे उसके खिलाफ हमें एकजुट होकर एहतजाज करना हो। इसमें ये कोई दोनों ही काम अकेले नहीं हो सकते, हमें एक दूसरे के साथ की जरूरत है। ये जो भाजपा की सरकार है इसके पास किसी के लिए कोई योजना नहीं है, न लड़कियों की शिक्षा के लिए न उनकी सुरक्षा के लिए। ऐसी सरकार को ये पिछली बार भी आपके धोखाधड़ी से इन्होंने सरकार बनाई थी, लेकिन इस बार आपको इतनी समझ से सूझबूझ से वोट देना है कि ये लोग तोड़ ना कर पाए और पिछली बार की तरह धोखाधड़ी ना कर पाए। आज जैसे यहाँ पर मौजूद है, मुझे पूरी उम्मीद है कि आप लोग इसी तरीके से अगर एक एक वोट को भी अगर साथ जोड़ेंगे तो हमारे प्रत्याशी जरूर यहाँ से जीतकर निकलेंगे। आपके क्षेत्र के डेवलपमेंट के लिए, हमारे बच्चों के आने वाले मुस्तकबिल के लिए, बेहतरी के लिए और बदलाव के लिए मैं बहुत दूर से हम लोग चलकर आ रहे हैं। आने वाली 20 तारीख को आप तख्त पलट दो, ताज पलट दो, बेईमानों का राज बदल दो और आने वाली 20 को साइकिल का देवानंद भाऊ को यहाँ से जिताने का काम कीजिए। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। अभी आप सब लोगों के बीच में लोकप्रिय खासदार आजमगढ़ से माननीय धर्मेंद्र यादव जी चला देवानंद भाऊ 1-2 मिनिटं बोलतील आणि मग आपले खासदार धर्मेंद्र यादव जी। देवानंद भाऊ तुम्हाला एवढा आवाज अजून मोठा पाहिजे। देवानंद भाऊ तुम्हाला एवढा, देवानंद भाऊ तुम्हाला एवढा।
निवडून येणार कोण? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आज या मंचकावर उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे खासदार अखिलेशजी यादव, माजी मुख्यमंत्री यांचे बंधू धर्मेंद्रजी यादव, या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुख्य नेते इकरा हसन मॅडम, आजमगडचे आमदार नशीब खान, या तुळजापूर तालुक्यातील देवराज मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी कांबळे, बापू बोंगरगे, दिलीप लोमटे, लिंगया स्वामी, मंतेश पाटील, नळदुर्गचे आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमचे जुलूब सावकार, शम्मू काजी, सादत खान, राजकुमार रोजकरी, आमचे सोएब काजी, या कृष्णा भैया रोजकरी, गणेश रोजकरी, या चौधरी, साधीबाई, या मंचकावर उपस्थित सर्व नेतेगण आणि जमलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज या ठिकाणी नळदुर्ग शहरामध्ये आपण या भाजपच्या आणि काँग्रेसच्या धनशक्तीच्या विरुद्ध आपली जनशक्ती या ठिकाणी उभा केलेली आहे. आज आपली जनशक्ती आपली या धनशक्तीला मागे हटण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकजुटीने जमले आहात. तुळजापूर तालुक्याचा विकास राणा पाटलांनी काहीच केला नाही. 5 वर्ष नुसतं फेसबुकचा पुढारी, फेसबुकचा आमदार म्हणून प्रसिद्ध झाला. तालुक्याचं राजकारण करताना, गोरगरीब जनतेचं काम करीत असताना, ह्या गोरगरीब जनते काम करत असताना निवडून दिलेल्या आमदारानं जनतेचे काम केले पाहिजे. परंतु या आमदारानं जर काम करण्यासाठी कोण गेला तर त्याला सांगणार माझ्या ह्या पीएकडे जा आणि त्या पीएकडे जा. पीए कमिशन घेऊन पैसे घेऊन मगरमस्त झाले त्यांचे पीए सगळे. आपल्याला ही पीएगिरी आता बंद करायची आहे. आपल्याला या तालुक्यामध्ये सायकल हे चिन्ह घेऊन समाजवादी पार्टी या ठिकाणी आपल्या मोठी करायची आपल्याला आहे. सायकल हे चिन्ह आपण सगळ्याच्या अगोदर घरोघरी पोस्ट केलेलं आहे. 2004 मध्ये आपण सायकल हे चिन्ह घेतलं होतं. मी मध्य जेलमध्ये होतो, परंतु आपण सर्व कार्यकर्त्यांनी जीवापाड प्रयत्न करून सायकल अगदी चांगली पळवली होती. परंतु सायकल थोडी थांबली, थोड्या मध्ये आपला पराभव झाला. परंतु आता नाही, आता जिंकायचं आपल्याला. आपली सायकल ही विधानसभेमध्ये गेली पाहिजे. त्या ठिकाणी आवाज उठवण्याकरिता हा नळदुर्ग तालुका व्हायला पाहिजे. हे आवाज या ठिकाणी मी उठवेल. आपण सर्व कार्यकर्त्यांनी माझी विनंती आहे, आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष समाजवादी पार्टीचे आपण सायकल हे चिन्ह घेतलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस, शरद पवार साहेब आणि आमचे अखिलेशजी यादव हे या आघाडीमध्ये आहेत. आपण आघाडीमध्ये आहोत. म्हणून आपल्याला जर राणा पाटलाला पाडायचं असेल तर आपल्याला जर राणा पाटलाला पाडायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट या सर्वांना हात जोडून विनंती करा, बाबांनो ही बाहेरचं पार्सल बाहेर पाठवा तुम्ही आमच्या मिळून. समाजवादी पार्टी, काँग्रेस पार्टी,
शिवसेना शरद पवार गट हे आपली लढत सध्या मैत्रीपूर्ण लढत आहे, लक्षात ठेवा. आज या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार दिलेला आहे, परंतु बाबांनो आपलं मतदान वायपट घाला. काँग्रेसच्या सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी आपलं बहुमत सायकलच द्या. म्हणजे आपल्यामध्ये दोन तुकडे करू नका, आपण सगळे एकत्र राहू, गुन्ह्या गोविंदाने आपण राहू. सर्वांचे मी कामं करीन, कुणाचंही काम अडू देणार नाही अशी मी आज स्टेजवर या ठिकाणी ग्वाही देतोय. या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला मुद्दा आहे आणि आपण सांगितलं की मनोज जरांगे सांगितलं जो 100 रुपये स्टॅम्पवर आम्हाला लिहून देईल त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी सांगितलं. म्हणून मी काय केलं, 100 रुपये नाही 500 रुपये स्टॅम्प त्यांना लिहून देऊन टाकले. त्यांना मी आपल्याला ज्या आमदारांना काळा दिवस पाळलाय अशा आमदाराला आपल्याला निवडून येऊ द्यायचंच नाही या ठिकाणी. म्हणून सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब या गटांना सर्वांनी माझी पुन्हा हात जोडून विनंती आहे, बाबांनो आपण सर्व एकत्र येऊया. एकदा ही पार्सल बाहेरच्या बाहेर गेली पाहिजे, नाही तर पुन्हा जड जाणार आपण आपल्याला. आणि ही पार्सल माझ्याशिवाय बाहेर घालू शकत नाही असं मला वाटतं या ठिकाणी. आज हे सरकार ही शेतकऱ्याचं सरकार नाही, हे सरकार फोडाफोडी करणारं सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव देत नाही. आज सोयाबीनचा भाव बघितला तर 4000 रुपये क्विंटल भाव चाललाय. सोयाबीनचा भाव 4000, तेला ते पिशवी 100 रुपये. म्हणजे बघा 4000चा भाव असेल तर 60 रुपये द्यायला काही हरकत नाही. परंतु सोयाबीनचा भाव आज शेतकऱ्याचा बघितलं, एका पिशवीची किंमत 4000 रुपये किंमत आहे. काढणी करण्याकरता 6000 रुपये. किती झाले हो? 4 6 10. त्याला स्टार्टला पेरणी करताना पेरणी करण्या ट्रॅक्टरला एकरला 1000 रुपये, पुढे त्याला गवत येऊन फवारण्यासाठी 1000 रुपये. किती झाले? 12 झाले. त्याला पुन्हा DAP खात घालण्याकरता एक पोता 1500 रुपये. किती झाले? 13.5. आता काढणी करायच्या अगोदर पोषणची फवारणी करण्याकरता 2000 रुपये आणि गवताची फवारणी करता 2000 रुपये. 12.5 आणि 4 किती झाले? 17.5 झाले. तर हे 17-18 हजार खर्च होऊन उत्पन्न किती निघणार आहे आपल्याला? एका एकरला 10 ठिके निघतात फक्त बघा 50 किलोचे, म्हणजे 5 क्विंटल निघणार. म्हणजे किंमत किती झाली? 4 पंचे 20,000, खर्च 17,000. खाली शिल्लक किती आहे शेतकऱ्याला? अजून मिशन राहिली की मधली नाही. आता जरा इकरा हसनचा मॅडमला जायचं पुढच्या सभेला, मी थोडं कमी बोलतो आता, परंतु बोलावं तर लागणार आपल्या ठिकाणी का नाही. तर आपण सर्व शेतकऱ्यांनी, सर्व कामकरी कष्टकरी सर्वांनी येत्या ह्या 20 तारखेला सायकल फक्त बघायची आहे. या गावातील, या नळदुर्ग शहरातील सावडी ते हायवेला जाण्याचा मार्ग, हा मार्ग आडवी मध्ये नदी आहे आणि या नदीवर जर पूल टाकला तर हे पुलावर नुसतं अगदी रस्ता कडे पण जातो. मग या नळदुर्ग शहराचा विकास होईल आणि घरं तिकडे होतील. पहिल्या बरोबर मला निवडून आणा, निवडून आल्याबरोबर पहिल्यांदा नळदुर्ग शहरामध्ये हा पूल बांधून प्रस्थापन करून देण्याची या ठिकाणी ग्वाही देतो. आज या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून येत्या 20 तारखेला सायकल हे चिन्ह आपलं आहे. सायकल चिन्हासमोरील बटन दाबून मला आपण प्रचंड मताने विजयी करा अशी सर्वांना विनंती करतोय आणि 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार धर्मेंद्रजी यादव साहेब आप आगे बढ़िए. खासदार धर्मेंद्रजी यादव साहब आप आगे बढ़िए.
भाजपला सत्तेपासून रोखणारा पक्ष आणि त्यांना पाणी पाजणारा, जे 400च्या आकड्यावर होते 240 वर आले, फक्त आणि फक्त समाजवादी पक्षामुळे हे झाले। उत्तर प्रदेशमध्ये 43 खासदार निवडून आल्यामुळे यांना बहुमत गाठता आलेलं नाहीये। त्यापैकी एक आमचे खासदार माननीय धर्मेंद्र यादवजी साहेब। तुलजापुर के इस शानदार सभा के सम्मानित अध्यक्ष जी, इस सभा में पधारी कैराना उत्तर प्रदेश की सांसद इकरा चौधरी जी, आजमगढ़ से हमारे विधायक साथी नफीस अहमद साहब, यहां से हमारे उम्मीदवार देवानंद भाऊ जी, हमारी पार्टी के प्रमुख महासचिव आरडी परवेज साहब, मंच पर उपस्थित अनीस अहमद साहब और समाजवादी पार्टी महाराष्ट्र के सभी मेरे सम्मानित नेतागण, तुलजापुर के कोने कोने से पधारे मेरे बुजुर्गों, नौजवान साथियों, पत्रकार मित्रों, आज के इस मौके पर सबसे पहले मैं आप हृदय से शुक्रिया अदा करता हूं, धन्यवाद देता हूं, आभार व्यक्त करता हूं। हम लोग उत्तर प्रदेश की सरजमी से चलकर आदरणीय अखिलेश यादव जी का पैगाम लेकर तुलजापुर की सरजमी पर इस उम्मीद के साथ आए हैं कि हमारे उम्मीदवार श्री देवानंद भाऊ जी, जिनको आपने कई बार अपना बड़ा बहुमत और समर्थन देने का काम किया, थोड़ी सी कमी रह गई। इस चुनाव में उस कमी को पूरा करके साइकिल पर सवार करके देवानंद भाऊ जी को महाराष्ट्र की विधानसभा में भेजने का काम करिएगा, ये हम आपसे उम्मीद और प्रार्थना लेकर आए हैं। आरडी इकरा चौधरी जी ने कहा, यहां की तहसील बनाने का सवाल हो, यहां के क्षेत्र की तरक्की का सवाल हो, हर सवाल पर हमारे देवानंद भाऊ जी महाराष्ट्र की विधानसभा में मजबूती का काम करेंगे। आज के इस मौके पर हम कहना चाहते हैं, हम समाजवादी पार्टी के लोग महाविकास अघाड़ी के अंग हैं और महाविकास अघाड़ी के जितने भी दल, चाहे कांग्रेस पार्टी यहां लड़ रही हो या कोई दूसरी पार्टी लड़ रही हो, भारतीय जनता पार्टी को अगर कोई हरा सकता है तो वो समाजवादी पार्टी और हमारे उम्मीदवार देवानंद भाऊ जी हरा सकते हैं। देवानंद भाऊ जी जब यहां से बीजेपी को हराएंगे तो महाराष्ट्र की विधानसभा में जाकर महाविकास अघाड़ी की सरकार को बनाने का काम करेंगे। ये मैं आपको सबको भरोसा विश्वास दिलाना चाहता हूं। मैं आपको ये विश्वास दिलाना चाहता हूं आदरणीय अखिलेश यादव जी की ओर से, जब महाराष्ट्र के अंदर महाविकास अघाड़ी और समाजवादी पार्टी के गठबंधन की सरकार होगी तो ये मराठा आंदोलन, जिस आंदोलन के लिए मराठा आरक्षण, जिस आरक्षण को पाने के लिए बहुत कुर्बानियां दी हैं हमारे मराठी लोगों ने, मैं उनको यकीन दिलाता हूं मराठा आरक्षण को लागू कराने का हम लोग काम करेंगे। हम समाजवादी लोगों के बारे में, तुलजापुर के लोगों, आपको ऐसा, हम लोग जो बात को कहते हैं वो बात केवल चुनाव में नहीं कहते हैं, बल्कि चुनाव के बाद उस बात को लागू कराने का भी काम अगर कोई कुवत रखता है तो समाजवादी पार्टी रखती है। इसलिए हम इस मौके पर आपसे अपील करेंगे, हमारे उम्मीदवार को जब आप जिता के भेजेंगे तो निश्चित तौर पे महाराष्ट्र में महाविकास अघाड़ी की सरकार होगी। और जो बहन इकरा जी कह रही थी, ये भारतीय जनता पार्टी के लोग जो बेईमानी से सरकार बनाए हैं, जो भ्रष्टाचार से सरकार बनाए हैं, जो विधायकों की खरीद फरोख्त करके जो सरकार बनाए हैं, इस बार जनता की ताकत से इतना उनको पीछे कर देंगे
कि अब इनकी खरीद फरोख्त भी काम आने वाली नहीं होगी साथियों। इसलिए मैं इस मौके पर दूंगा, देश के अंदर जो संविधान है, बाबा साहब ने जो संविधान दिया है, जिस संविधान की बुनियाद पर हमें आपको सबको आरक्षण मिल रहा है, हक मिल रहा है, अधिकार मिल रहे हैं, न्याय मिल रहे हैं, सम्मान मिल रहा है, स्वाभिमान मिल रहा है, उस संविधान को बचाने का जो संकल्प लिया हमारे नेता आदरणीय अखिलेश जी ने, और उत्तर प्रदेश की सरजमी से भारतीय जनता पार्टी को उखाड़ फेंकने का भी काम किया है साथियों। महाराष्ट्र की जनता ने भी उखाड़ दिया है। लोकसभा के चुनाव में हम इस मौके करेंगे कि महाराष्ट्र की विधानसभा के इस चुनाव में ऐतिहासिक वोटों से बीजेपी गठबंधन को हराने का काम कर देना। जब हराने का काम करेंगे तो बाबा साहब भीमराव अंबेडकर जी का संविधान भी रहेगा, देश के अंदर जातिगत जनगणना भी होगी, देश के अंदर आरक्षण भी रहेगा, देश के अंदर जितनी भी जरूरी चीजें हैं उन जरूरी चीजों को भी हम लोग पूरा करने का काम करेंगे साथियों। हमारी पार्टी ने घोषणा कर दी है, जब हम लोगों की सरकार बनेगी तो अपनी माताओं बहनों के खाते में 3,000 रुपए महीने की उनको पेंशन के तौर पे भेजने का भी काम हम लोग करेंगे। हमारी सरकार ने घोषणा कर दी है, मराठा आरक्षण को भी चाहे कितना भी कुर्बानियां देनी पड़ेंगी, आरक्षण को लागू करा कर छोड़ेंगे मेरे साथियों। साथियों, मैंने सुना है यहां पर तुलजा भवानी जी के मंदिर पर काम हो रहा है, लेकिन काम तो जरूर हो रहा है, लेकिन वहां के पुजारियों का अपमान भी हो रहा है। हम लोगों की सरकार को बनाने का काम करना तो पुजारियों के सम्मान को भी बढ़ाने का काम हम समाजवादी लोग करके दिखाएंगे मेरे साथी। इसलिए आज इस मौके पर माइक कहां गड़बड़ हो गया भाई, इसलिए आज इस मौके पर देवानंद भाऊ जी के लिए जहां अपील और प्रार्थना लेकर आया हूं, वहीं महाराष्ट्र के लोगों आपको ये भरोसा और विश्वास दिलाना चाहता हूं, आपकी सरकार बनने के बाद, महाविकास आघाड़ी की सरकार बनने के बाद दिल्ली के अंदर भी ये भारतीय जनता पार्टी की और मोदी जी की झूठ बोलने वाली सरकार चलने वाली नहीं है, ये मैं भरोसा दिलाना चाहता हूं। ये सरकार बहुत कमजोर हो चुकी है, ये बैसाखियों पे चल रही है, और महाराष्ट्र की जनता का आशीर्वाद मिलने के बाद ये बैसाखियां भी हट जाएंगी और बीजेपी और मोदी जी की सरकार भी गिराने का काम हम आप सबकी ताकत पर करने का काम करेंगे साथियों। इसलिए मैं इस पर कहना चाहता हूं, इस मंच के माध्यम से महाविकास आघाड़ी के जो हमारे दल हैं, चाहे वो कांग्रेस पार्टी हो, चाहे वो शिवसेना उद्धव भाई ठाकरे जी की हो, चाहे आदरणीय शरद पवार जी की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो, मैं उन सभी लोगों से कहना चाहता हूं, भारतीय जनता पार्टी के खिलाफ इस लड़ाई में इस क्षेत्र से कोई जीत सकता है तो हमारे देवानंद भाऊ जी जीत सकते हैं, दूसरा कोई नहीं जीत सकता है। और जब देवानंद भाऊ जी जीत सकते हैं तो मैं उन पार्टियों के साथियों से भी अपील करूंगा कि तमाम बातों को छोड़कर भारतीय जनता पार्टी को हराने के लिए एक बार देवानंद भाऊ जी, जिनको यहां की जनता ने कई बार आशीर्वाद दिया है, इस बार ऐसा आशीर्वाद दे देना कि विधानसभा के दरवाजे देवानंद भाऊ जी के लिए उनके स्वागत में खुले दिखाई दें। ये हमारी आपसे अपील है, ये निवेदन है, ये प्रार्थना है। तो साथियों, इकरा जी ने कहा, मैं उनकी बात को आगे बढ़ाता हूं कि अभी हमें वक्फ बिल की लड़ाई को भी जीतना है, क्षेत्र की तरक्की भी करनी है, और ये सब चीजें तभी संभव हैं जब हम सब लोग मिलके एक दूसरे का साथ देने का भी काम करेंगे साथियों। जहां मराठा आंदोलन, मराठा आरक्षण के लिए हम अपने मुसलमान भाइयों से कहेंगे समर्थन करो, वहीं इस मौके पे कहेंगे वक्फ बिल को रोकने के लिए मेरे मराठा भाइयों आप भी अपना समर्थन दे दो, ये हमारी आपसे अपील है।
क्योंकि आपस में मिलजुल के एक दूसरे का सहयोग करके, एक दूसरे का सम्मान करके, एक दूसरे के प्यार और मोहब्बत से ही हमारी ये गंगा जमुनी तहजीब का जो देश है, इस देश को हम सब लोग मजबूत करेंगे। इसलिए इस मौके पर जहां हमारे पुरखों ने, हमारे बुजुर्गों ने देश की आजादी में साथ साथ कुर्बानियां दी हैं, वहीं इस मौके पर अपील करेंगे कि भारतीय जनता पार्टी को भी उखाड़ फेंकने के लिए हम सब लोग एक साथ खड़े होकर यहां से हम सबके लोकप्रिय उम्मीदवार देवानंद भाऊ जी को ऐतिहासिक वोटों से जिता देना। जब आप लोग जिताओगे तभी मैं समझता हूं उत्तर प्रदेश की सरजमी से चलकर हम सबका आना सार्थक होगा। तो बताओ, एक बार हाथ उठा के भरोसा दिला दो, जहां आपने इतना सम्मान दिया है, इतना स्वागत किया है, तो ये असली स्वागत और सम्मान तब मायने रखेगा जब 20 तारीख को सब लोग एकजुट होके देवानंद भाऊ जी को साइकिल का बटन दबाकर जिताने का काम करोगे। इस उम्मीद के साथ बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत। यानंतर जो सत्काराचा कार्यक्रम राहिलेला आहे तेव्हा देवानंद भाऊंना विनंती करतो की धर्मेंद्रजी यादव आणि नशीब खान आमदार यांचं दोघांचं देवानंद भाऊंनी स्वागत करावं आणि शिमाताई मार्जेंना विनंती करतो की त्यांनी इकरा खान चौधरींचं या ठिकाणी स्वागत करावं। हा स्वागताचा कार्यक्रम राहिलेला होता आणि आता आपण शेवटी हा कार्यक्रम घेतो। कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये। जेवणाची व्यवस्था बीके हॉल अक्कलकोट रोडला, लक्षात ठेवा, बीके हॉल अक्कलकोट रोडला जेवणाची व्यवस्था केलेली आहे। कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये। आपण अक्कलकोट रोडला बीके हॉलला इथून कार्यक्रमाच्या नंतर शांततेने जावं अशी आपल्याला विनंती करतोय। अजून कार्यक्रम बाकी आहे। यानंतर प्रमुख पाहुणे गेल्यानंतर इथं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे। बरेच कार्यकर्ते पक्षप्रवेश घेणार आहेत। देवानंद भाऊंच्या हस्ते बऱ्याच कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, तेव्हा कोणी इथून जाऊ नये ही विनंती। काळेगाव गावातून समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी जे आलेले आहेत त्यांनी स्टेजच्या जवळ येण्याची मी त्यांना विनंती करतो। काळेगाव मधुकर अण्णा घाडगे, महिनीनाथ, अमोल भैया गडदे, रमेश मुळे, बाळासाहेब कोपरे, चंद्रकांत मुळे, शहाजी उमरे, विक्रम जाधव, सुरेश मुळे, अमोल कोरे, ज्ञानेश्वर मुरे, भीमा साखरे, सुरेश बच्चाचे, नागनाथ, अनिल साखरे, धानाजी कटोडे, रमेश उमरे, पिंटू जाधव, विश्वजीत सुरवसे हे जिकडे असतील स्टेजच्या जवळ यावे। त्यांना अशी विनंती करतो की स्टेजच्या जवळ येऊन सराटी गावाचे जे आमचे बंधू आले प्रवेश करण्यासाठी जे आलेले आहेत, तसेच सराटी गावातून समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी जे आलेले आहेत परमेश्वर पाटील, गोरख चव्हाण, सतीश सचिन गोडके, शिवाजी बरगडे, मोहन राठोड, सोमनाथजी महादेव मिसाळ, लक्ष्मण चव्हाण, राम मुळे, चांद शेख, खेमा राठोड, किशन घोडके, विजय भरंगे, लक्ष्मण मिसाळ आणि मनोज कुंभार ही सर्व समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले आहेत। आम्ही त्यांचा समाजवादी पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। तसेच धनगरवाडी गावातील काळेगाव कोणते जे काळेगाव गावातील जे प्रवेश करण्यासाठी आलेले आहेत मधुकर अण्णा घाडगे, मधुकर अण्णा घाडगे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत, मल्लीनाथ, अमोल गडगे, रमेश मुळेजी, बाळासाहेब कचरे, चंद्रकांत मुळे, शहाजी उमरे, विक्रम जाधव,
सुरेश मुळे, अमोल कोरे, ज्ञानेश्वर मुळे, भीमा साखरे, सुरेश बचाटे, नागनाथजी, अनिल साखरे, धनाजी, रमेश उमरे, पिंटू जाधव आणि विश्वजित सुरोसे ही सर्व काळेवाडी गावातून समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले आहेत. आम्ही त्यांच्या पक्षाच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच धनगरवाडी गावातून समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी जे आलेले आहेत बिरू गणपती दूधभाते, माजी सरपंच धनगरवाडी, मनोहर राम दूधभाते, देवराज घोडके, अरविंद भीमराव घोडके युवा नेते, विनोद बाबन घोडके युवा नेते, सूरज मधुकर घोडके, विश्वनाथ जगताप, बाळू हळदे, अर्जुन जेडगे, रेकुल हेडके, मारुती हेडके, लक्ष्मण चंदन शिवे, नागनाथ आरळे, गणेश दूधभाते, चेतन चव्हाण, सतीश कदम. या ठिकाणी काळेगाव येथील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्यांनी देवराज मित्रांना प्रवेश करायचा आहे त्यांची नावे या ठिकाणी खालीलप्रमाणे घेत आहे. समाजवादी पार्टीमध्ये या ठिकाणी काळेगावचे माननीय मधुकरांना घाडगे ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो त्यांनी देवानंद भाऊंच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश करावा. धनगरवाडीचे या ठिकाणी कार्यकर्ते बिरू गणपती दुधबाते, माजी सरपंच धनगरवाडी, माननीय बिरू गणपती दुधबाते, मनोहर राम दुधबाते, देवराव साधू घोडके, अरविंद भीमराव घोडके युवा नेते, विनोद बबन घोडके युवा नेते,